नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिवती पूजनाबद्दल सविस्तर माहिती तसेच आपल्या मुलांचं या दिवशी औक्षण कसं करावं, मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर उद्या आहे श्रावणी शुक्रवार आणि या श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. पूर्वी आषाढ संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिटकवला जात असे. घरातील आत्या, मावशी, आई, आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळदी कुंकवाची बोट लावून त्या माळा आणि गोडाधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असे. श्रावण शुक्रवारी सुवासिनीला हळदी कुंकू आणि ओटी भरणे तसेच जिवतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जात असत व श्रावण अमावस्येला जिवतीचा कागद निर्मल्यात सोडून दिला जात असे. असे धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसत असे. मात्र अलीकडे जिवतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ही प्रथा टाळली जाते. मात्र 10 रुपयांचा जिवतीचा कागद, कापसाची वस्त्र तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जिवतीला काहीही लागत नाही. मात्र एवढ्या अल्प सेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते. जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जराजीवंतिका आणि सगळ्यात खाली बुध, बृहस्पती, गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. त्याचे कारण देखील आहे. प्रथम भगवान नरसिंहच का तर भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांचा परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाच्या हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच्या मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच घरात उडवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि श्रीकृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळत बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालियामर्दन करणारा कृष्ण बाह्याच्या आपत्तीपासून रक्षण करतो. जसे सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. त्यानंतर जरा व जीवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या लक्ष्मीबद्दल महाभारतात एक कथा येते. जीवनपिकेचा अर्थ होतो दीर्घायु प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूने बालकांना खेळवत असल्याच्या रूपात देखील दाखवली जाते. नंतर बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्नतीचे प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्नता आणि आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाहक हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळाले. एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य करणारी देवता, आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालनशक्तीचे केलेले पूजन म्हणजे जिवती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्राच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जिवती पूजन. आता आपली मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर ही पूजा कशी करावी किंवा मुलांना कसे ओवाळावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता श्रावण शुक्रवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल. आता या दिवशी आपण उपवास व्रत करायचं आहे का? तुम्हाला शक्य असेल तर करू शकता आणि नाही केलं तरी पण चालेल. फक्त मनापासून आपण ही पूजा सेवा करायची आहे. तर आपण जरा जिवंतिकेचा फोटो आणायचा आहे. हा जिवतीचा फोटो तुम्हाला सहज बाजारामधून मिळून जाईल. आता हा फोटो आपण आपल्या घरामध्ये जागा असेल तर तिथे
घरामध्ये लावायचा आहे. मग जिथे पण तुम्ही देवघरामध्ये कुठे जागा असेल तर तिथे आपण हा फोटो देखील लावून ठेवू शकता किंवा अगदी हे चित्र असेल तर हे चित्र आपल्याला चिटकवायचं आहे. आता त्या चित्राला म्हणजेच त्या फोटोला आपल्याला माळा देखील घालायच्या आहे. त्यामुळे ज्योतीचा फोटो आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे आपल्याला पूजन देखील करता येईल आणि माळा देखील घालता येईल. अगदी काही ठिकाणी ज्योतीच्या फोटोची फ्रेम देखील बनवून घेतली जाते आणि मग त्याची पूजा केली जाते. आता या दिवशी आपण मुलांचं ऑप्शन कधी करायचं आहे तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा जर सकाळी लक्षात राहिलं नाही तर दुपारी, संध्याकाळी, सायंकाळी केलं तरी पण चालेल. प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील आपण एक दिवा लावावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो, तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो. आता आपण आपल्या मुलांचं ऑप्शन करायचं आहे. त्या अगोदर ज्योती मातेजवळ देखील आपण एक दिवा लावायचा आहे. आता काही ठिकाणी अगदी घट देखील भरला जातो. तुमच्याकडे देखील घट भरत असेल तर तुम्ही देखील भरू शकता किंवा अगदी नाही भरला तरी पण चालेल. तसेच श्रावण शुक्रवारी ज्योती मातेची ओटी देखील भरली जाते. आता तुम्हाला या श्रावण शुक्रवारी शक्य नसेल तर अगदी शेवटच्या श्रावण शुक्रवारी किंवा कोणत्याही श्रावण शुक्रवारी ज्योती मातेची ओटी भरली तरी पण चालेल. आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे ज्योती मातेची ओटी भरायची आहे आणि जे श्रावण शुक्रवारी आपण ओटी भरणार आहोत ते श्रावण शुक्रवारी आपण एखाद्या महिलेला घरी बोलवायचं आहे आणि तुम्ही अगदी तिला जेवणासाठी देखील बोलवू शकता आणि त्या दिवशी आपण त्या महिलेची ओटी भरायची आहे. आपण जो ज्योतीचा फोटो आहे तर त्याची आपण पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. तसेच वस्त्रमाळ देखील घालावी आणि आपल्याला दुर्वा आणि आघाड्याची माळ देखील करायची आहे. आता बाजारामध्ये देखील दुर्वा आघाडा तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा अगदी शेतामध्ये देखील आपल्याला दुर्वा आघाडा हा मिळतो आणि श्रावण महिन्यामध्ये तर जास्त प्रमाणामध्ये आघाडा हा आपल्याला बघायला मिळतो. तर आपण त्याची माळ करायची आहे. ही प्रत्येक शुक्रवारी आपण त्या ज्योतीच्या फोटोला ही अर्पण करायची आहे. आता आपण ज्योती मातेला ओवाळायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाचं आपण औक्षण करायचं आहे. लहान बाळ असेल किंवा अगदी मोठा मुलगा असेल तर तुम्ही प्रत्येकाचं औक्षण हे करू शकता. तर मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. बसवताना फक्त पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. एक ताट तयार करायचं आहे. त्यामध्ये दिवा ठेवायचा आहे. तसेच त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावं, अक्षता ठेवाव्या. एक सोन्याचा दागिना, एक सुपारी देखील आपण ठेवायची आहे. आता आपण आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. मुलगा असेल तर आपण आपल्या मुलाला कुंकू आणि टिळा लावायचा आहे. त्यावरती थोडेसे अखंड अक्षता देखील अर्पण करायचे आहे. तसेच आपण आपल्या मुलाला सुपारीने देखील ओवाळायचं आहे कारण की सुपारीसारखी आपली मुले टणक व्हावीत म्हणून सुपारीने देखील ओवाळलं जातं. त्यानंतर आपण सोनं घ्यायचं आहे. आपली आजी नेहमी सांगायची की ओवाळताना नेहमी सोन्याचा वापर देखील करावा की ज्यामुळे आपल्या मुलांना सोन्यासारखे तेज मिळते म्हणून आपण ते आपल्या आपल्या दिव्याने मुलाला ओवाळायचं आहे. ओवाळत असताना म्हणायचं आहे, की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडा-पीडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अशी आपण जिवती मातेला प्रार्थना करायची आहे. आपण जिवती मातेची आरती देखील करायची आहे. तसेच जिवती मातेची कथा देखील म्हणायची आहे किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. श्रवण केली तरी पण चालेल. तसेच जिवती मातेला आपण दूध आणि फुटाण्याचा नैवेद्य देखील आवर्जून दाखवावा आणि हा जो काही नैवेद्य आहे तर तो नैवेद्य तुम्ही नंतर सर्वांनी ग्रहण करायचा आहे. अगदी पुरणपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी नक्कीच बनवू शकता. आता जर तुमची मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील, तर मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर अशा वेळेस काय करायचं? आपण थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. आपण घराच्या मध्ये उभे राहायचं आहे आणि आपल्या घरामध्ये चारही दिशेने हे तांदूळ टाकायचे. आता टाकत असताना आपण म्हणायचं आहे, "हे ज्योती माता, माझं बाळ जिथे असेल तिथे त्याचं रक्षण कर." आणि आता ही श्रावण शुक्रवारची पूजा फक्त आपण एका श्रावण शुक्रवारी करायची नाही, तर श्रावणामध्ये जेवढे पण शुक्रवार येतील, तर तेवढ्या श्रावण शुक्रवारी आपण ही पूजा आवर्जून करायचीच आहे. तसेच मुलांना देखील या चारही श्रावणी शुक्रवारी आपण ओवाळायचं देखील आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिपूजनाबद्दल सविस्तर माहिती तसेच आपल्या मुलांचे या दिवशी औक्षण कसं करावं, मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.